पिंजरा पिंजरा रे। हो मला ना हे जाणीरचा संशय येतोय, यांच्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललंय बघा। अरे काय डोकं बिकं फिरलं का तुमचं? हा आता हिच्यामध्ये मध्ये काय संशयास्पद असणार? काहीतरी बोलतय, नवरा बायको ती काय डोकं फिरवलंय माझं। यांची नाटकं परत सुरू झालेली दिसत आहेत। आता अक्कांना सांगून ह्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय गत्यंतरच नाही। ए आनंदे, पुन्हा माझ्या ईर्षी बोलताना दिसलीस ना तर खबरदार। डू यू लव मी? डू यू लव मी? या बाबतीत तर मी खोटं बोलू शकत नाही, अगदी माझ्या शत्रूशी, पण खरं बोलून चालणार नाहीये। मीर, कसला विचार करतोयस? डू यू लव मी? नारा, आता आपलं एकमेकांवर प्रेम आहे का नाही यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपलं बाळावर प्रेम आहे का नाही। म्हणूनच मी पटकन जातो आणि सगळी तयारी करून येतो। ओके, आलोच। शेवटी हा मला आय लव्ह यू म्हणालाच नाही। डझंट मॅटर, पण आज ना उद्या मी तुझ्याकडून हे वधवून घेईनच। आनंदी, तुला तुला वीरदादाने भेटायला बोलवलंय देवळात। त्याला काहीतरी सांगायचंय तुला आणि भाजी आणण्याचं निमित्त आहे। नको नको बाबा, आईंना संशय आलाय पण आणि त्यांनी मला बजावून ठेवलंय की वीरच्या आसपास घोटाळताना दिसलीस ना की तंगड तोडून ठेवेन। आनंदी, आनंदी तुला कळत कसं नाहीये, म्हणूनच तर त्याने तुला देवळात भेटायला बोलवलंय ना। त्याला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय। पंढरात जाऊ दे ना बाबा, काहीतरी भलतच होऊन बसायचं। अगं आनंदी, तू उगाचच घाबरतेस। तू माझं ऐक, तू त्याला जाऊन भेटून ये आणि वीरदादा आता केव्हाही बाहेर पडेल, मग मी तुला बोलवतो, मग तू पण बाहेर पड, कळलं ना? आनंदी, तू जा ना भाजी आणायला। तसंही नारायणीताईंना कोशिंबीर लागते ना। तू जा 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 जा। अजिबात जाऊ द्यायची नाही ना तुला कुठे रात्रीची। आपल्या सगळ्यांसाठी पिठलंच कर आणि त्या नारायणीला बटाट्याच्या काचऱ्या कर। आई, पिठल्यासाठी मिरच्याच नाही ना, मिरच्या आणाव्या लागतील। मग लाल तिखट घालून कर पिठलं। मला लाल तिखटाचं पिठलं नको, मला मिरच्या घातलेलं पिठलं पाहिजे। मग तुम्ही स्वतःच जावा आणायला। मग जातो की आणायला मी मिरच्या। आणि तू काय बसलीस इथं तोंड बघत? जा की जरा स्वयंपाकघरात जाऊन कामाला लाग। आणि पंढऱ्या, तू काय करतोस इथं? तू बस जा तिला मदत कर। चल निघ ग तू। हे झालंय तुम्हाला? अहो तुम्हाला माहित नाही, त्या दोघांचं काहीतरी चाललंय। पहिल्यांदा ईर गेला ना, आता ती चालली होती। काय तुम्हाला ना अख्खी चावली? एकीकडे संशयाने बघत असतात। ह्यांचा परत नारायणीवर राग राग सुरू झालाय। तात्या नारायणीला काही बोलला का? नाही, तसे काय बोलले नाहीत, पण कवा बी बोलतील। सारखा सारखा त्या आनंदीचा पुळका असतोय त्यांना। यापुढे आपल्याला नारायणीची काळजी करायची काहीही गरज नाहीये, कळलं? आता तात्या कायम नारायणीचंच कौतुक करेल अशी सोय मी करून ठेवणार आहे। तुझ्या नवऱ्याला सांग की प्रॉपर्टीचे सगळे हक्क नारायणीकडे आहेत, सांगून टाक त्याला। अहो अक्का, पण असं एकदम खोटं कसं बोलायचं यांच्याशी? मी खोटं बोलत नाहीये, तसंच आहे। अगं 62% प्रॉपर्टीचे हक्क माझ्याकडे आहेत, त्यामुळे आता कुणाला हिस्सा द्यायचा, किती द्यायचा, कधी द्यायचा हे सगळं मी ठरवणार। आणि आता नारायणी माझी मुलगी आहे म्हटल्यावर साहजिकच आहे की मी तिचा विचार करणार नाही का? जर असं असेल ना अक्का, तर तात्या नारायणीला तळहाताच्या फोडासारखं जपतील बघा। म्हणूनच म्हणतेय, ही गोड बातमी सांगून टाक तुझ्या नवऱ्याला। वय सांगते। पिंजरा